झी 24 तास एक पाऊल पुढे। क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अजित पवारांनी जनतेची माफी मागितली आहे। जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल आपण माफी मागतो असं त्यांनी म्हटलंय। माझं वक्तव्य दुष्काळग्रस्तांबद्दल नव्हतं असं सांगायलाही ते विसरलेले नाहीत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात। दीपक, एकतर माफी करण्याजोगं हे वक्तव्य नव्हतंच, मात्र तरी सुद्धा अजित पवारांनी माफी मागितलेली आहे। दुष्काळग्रस्तांबाबत आपलं हे वक्तव्य नव्हतं, मदत यापुढेही जोमानं सुरूच राहील असं सांगायलाही अजित पवार विसरलेले नाहीत। आज दिवसभर आम्ही आपल्याला अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांबद्दल आणि लोड शेडिंग बद्दल काय वक्तव्य केलं होतं ते दाखवत होतो। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत। दीपक, तसं पाहायला गेलं तर माफी करण्याजोगं हे वक्तव्य नाहीये, मात्र तरी सुद्धा अजित पवारांनी माफी मागितली आहे। वर दुष्काळग्रस्तांबद्दल हे वक्तव्य नव्हतं हे सांगायलाही ते विसरले नाहीये। सुवर्ण, अजित पवारांच्या कार्यालयाकडून हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये जाहीरपणे अजित पवारांनी जनतेची माफी मागितलेली आहे। अजित पवारांनी म्हटलेलं आहे की माझ्या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल जनतेची मी विनम्रपणे माफी मागतो, असं विधान या प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं दुष्काळग्रस्तांबद्दल, त्याबद्दल सर्व स्तरातून अजित पवारांचा निषेध होत होता। अगदी शेतकरी संघटनांपासून ते राज्यातील अनेक पक्षाच्या नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला होता आणि शेवटी अजितदादांना कदाचित आपली चूक लक्षात आली असावी आणि त्यामुळेच त्यांच्या कार्यालयाकडून आता हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलंय आणि या प्रसिद्धीपत्रकाद्वारे अजित पवारांनी राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितलेली आहे। अजित पवारांनी या प्रसिद्धीपत्रकात खुलासा केलेला आहे की मी जे वक्तव्य केलं ते दुष्काळग्रस्तांबद्दल नव्हतं, तरीही जरी भावना दुखावल्या गेल्या असतील जनतेच्या राज्यातील तर मी विनम्रपणे माफी मागतो आणि आपलं सरकार हे राज्यातील दुष्काळग्रस्तांच्यासाठी काम करतंय आणि यापुढेही अधिक जोमाने आपण दुष्काळग्रस्तांसाठी काम करू असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे। बरोबर दीपक, खरं तर झी 24 तासच्या दणक्यानंतर अजित पवार यांना अखेर माफी मागावीच लागलेली आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। अजित पवार यांनी जे अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं होतं, दुष्काळग्रस्तांची जी टर उडवली होती, त्या बातमीवर झी 24 तासनं सतत पाठपुरावा केला होता त्या बातमीचा आणि झी 24 तासच्या या दणक्यानंतर अखेर अजित पवारांना राज्यातल्या जनतेची माफी मागावीच लागली। झी 24 तास एक पाऊल पुढे।